नमस्कार मित्रांनो, केशर मँगो लागवड सातारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। आजची तारीख आहे 20 जुलै 2025। तर आपल्या बागेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। तर आज पुन्हा एकदा प्लॉट व्हिजिट करतोय आपण। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण तणनाशकाची फवारणी केली होती पूर्ण प्लॉटमध्ये, खूप सारं गवत वाढलं होतं। तर त्याचा 99% रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। पाऊस पडत असताना देखील आपण ते तणनाशक तयार करून गवतावर फवारलं होतं व त्याचा चांगला रिझल्ट मिळालेला आहे, हे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघू शकता। तर आज आपण पुन्हा एकदा कीटकनाशकाची व बुरशीनाशकाची फवारणी घेणार आहोत। त्यामध्ये साफ हे बुरशीनाशक व इमॅक्टोबेन्झोनेट कीटकनाशक व दमन प्लस यांचं मिक्सचर करून आपण ही फवारणी घेणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता इमामेक्टिन बेन्झोनेट हे औषध ॲक्च्युली पानांच्या पृष्ठभागाखालील जी कीड असते ती नष्ट करण्यासाठी हे औषध वापरलं जातं। या औषधाच्या फवारणीनंतर 2 ते 3 तासात कीड मरून जाते व त्याचे रिझल्ट आपल्याला पुढील आठवड्याभरात दिसून येतात झाडांवर। व दुसरं जे आपण मिक्सचर केलेलं आहे त्यामध्ये ते आहे साफ हे बुरशीनाशक आहे। अतिप्रमाणात पाऊस झाल्यावर जी पानं आपली पिवळी पडतात किंवा जास्त पाण्यामध्ये झाडांना जी बुरशी येते ते बुरशी नष्ट करण्यासाठी हे बुरशीनाशक आपण या ठिकाणी वापरतो। व दमन प्लस जे आहे ते आपण प्रकाश संश्लेषण झाडांचे चांगले व्हावे यासाठी आपण ते यूज करतो। या तिन्हीचं मिक्सचर आपण झाडांवर फवारलेलं आहे। 15 लिटर पाण्यामध्ये आपण 25 ग्रॅम बुरशीनाशक, दमन प्लसचे 2 ड्रॉप्स आणि जे इमामेक्टिन बेन्झोनेट आहे त्याचे 10 ग्रॅम ती पावडर आपण यूज करायची आहे आणि ते मिक्सचर आपण चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि सगळ्या झाडांवर फवारून घ्यायचं आहे। खोडापासून वरती पानांपर्यंत पूर्ण आपण ते औषध फवारून घ्यायचं आहे। त्याचा रिझल्ट नक्कीच चांगला मिळेल आपल्याला। तर ही 4 गुंठ्यात आपण डेव्हलप केलेली 30 झाडांची केशर आंब्याची बाग आहे। बघू शकता 1 वर्ष झालेलं आहे पूर्ण बागेला। बरीचशी झाडं अजून थोडीशी वीक आहेत, पण त्यासाठी देखील आपण उपाययोजना करतोय। तर आज जी आपण फवारणी घेतली याचा रिझल्ट आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवू। तर तोपर्यंत तुमचे काही सजेशन्स असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व तुमच्यापैकी कोणी जर नवीन लागवड करणारा असेल तर कृपया त्यांनी देखील चॅनल सबस्क्राईब करा, याचा त्यांना नक्कीच फायदा होईल झाडांच्या ग्रोथमध्ये। धन्यवाद।